सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कुलदेवीची ओटी कधी भरावी, कशी भरावी, ओटीच्या वस्तूंना काय म्हणतात, सर्व माहिती जाणून घेऊया. तर आपण सर्वच जण कुलदेवीची ओटी भरतो. कुलदेवीची ओटी ज्या ठिकाणी आपले कुलदेवीचे मूळ स्थान असते तिथे जाऊन खरं भरायची असते. वर्षातून 2 वेळा कुलदेवीची ओटी भरावी. नवरात्रीत ओटी भरली तर अतिशय उत्तम, सोन्याहून पिवळं. पण नवरात्रीत देवी मंदिरात इतकी गर्दी असते की सर्व परिवार जर दर्शनास गेलो आपण तर नीट दर्शन पण होत नाही आणि मनासारखी ओटी पण भरता येत नाही देवी आईची. ज्यांना देवीचे स्थान जवळ आहे अशांना ठीक आहे, त्यांनी नक्कीच वर्षातून 2 वेळा तरी देवी आईचं भरभरून दर्शन घ्यावं आणि ओटी भरावी. ज्यांना कुलदेवीचे मूळ स्थान लांब आहे, गाव लांब आहे देवीचं, अशांनी काय करावे? वर्षातून 2 वेळा नवरात्री येत असते. पहिली नवरात्री चैत्र शुद्ध प्रतिपदेला आणि दुसरी नवरात्री अश्विन शुद्ध प्रतिपदेला. याला शारदीय नवरात्र पण म्हणतात. नवरात्रीत ओटी कधी भरावी तर नवरात्रीचा प्रत्येक दिवसच हा शुभच असतो. कुठल्याही 9 दिवसात तुम्ही देवी आईची ओटी भरू शकतात. कुलदेवीचा आशीर्वादाचाच असतो. प्रत्येक 9 दिवस देवी आईच्या आशीर्वादाचेच असतात. आई भरभरून आपल्या लेकरांना आशीर्वाद देते नवरात्रीत. नवरात्रीत ओटी मंगळवार, शुक्रवार पाहून भरली तर अतिशय शुभ ठरते. ओटीत साडी, चोळी, खण, नारळ, वेणी, फणी, सर्व अलंकाराचे साहित्य, फळं, 5 प्रकारची फळं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पानाचा विडा किंवा तांबूल. अवश्य या वस्तू आपल्या ओटीमध्ये पाहिजे. तुम्हाला कळालंच असेल, साडी, चोळी, खण, नारळ, वेणी, फणी, सर्व अलंकाराच्या वस्तू, त्यात टिकली, बांगडी, पावडर, कंगवा, जे तुम्हाला देवी आईला चढवायचं असेल त्या सर्व अलंकाराच्या वस्तू घ्यायच्या. एक पानाचा विडा ठेवायचा. या सर्व वस्तू नीट एका ताटात ठेवून मग देवी आईची ओटी नीट भरायची असते. यावर्षी मंगळवारी चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली. पहिली माळ ही मंगळवारी आलेली होती आणि आता शुक्रवारी 4थी माळ आलेली आहे. या 2 दिवशी ओटी भरली तर छान, पण नवरात्रीत कुलदेवीची ओटी खरं अष्टमीला भरली तर माता कुलदेवीचा भरभरून आशीर्वाद मिळतो. वर्षभर आई सुखाची, आनंदाची, पैशा अडक्याची, कशाची कमी पडू देत नाही आपल्याला. तर ह्या 16 एप्रिलला मंगळवारी दुर्गाष्टमी आलेली आहे. अष्टमी आलेली आहे. हा दिवस देवी आईची ओटी भरण्यासाठी खूप शुभ आणि योग्य आहे. तुम्हाला ह्या दिवशी ओटी भरायची आहे देवी आईची दुर्गा अष्टमीला मंगळवारी 16 एप्रिलला. तुम्हाला जर कुलदेवीच्या मूळ स्थानी नवरात्रीत जाणे झाले या चैत्र नवरात्रीत तर 9 दिवसात कधी पण देवी आईची ओटी भरा आणि मंगळवारी जाणं झालं, शुक्रवारी, तर नक्कीच देवी आईची मूळस्थानी जाऊन देवी आईची ओटी भरा. कुलदेवीचं स्थान लांब असेल आणि नवरात्रीत जाणं झालं नाही तर नवरात्रीत अष्टमीला काय करायचं, कुलदेवीच्या ओटीचे पैसे देवीजवळ काढून ठेवायचे. आपल्या देवघरात काढून ठेवायचे देवीजवळ. तुम्ही 100, 101 काढा, 501 काढा, 1001 काढा, एवढे चांगले पैसे काढून ठेवायचे म्हणजे ज्यातून आपल्याला एक ओटी तरी येईल. खणा नारळाची, साडी चोळीची अशी ओटी येईल आपल्याला घेता देवी आईसाठी. एवढे पैसे तरी काढून ठेवायचे. तुम्ही 501 काढले तरी पण छान ओटीचं साहित्य त्या 501 रुपयात येऊन जाईल. असे पैसे आपल्याला काढून ठेवायचे आहे. पैसे ठेवताना देवी आईला मनातील सर्व सांगा की तुम्ही कधी दर्शनाला येणार आहात, जाणार आहात. ओटीचे पैसे काढून ठेवले. देवी आईला सर्व समस्या सांगा की मला का जमलं नाही यायला वगैरे सर्व सांगा व आनंदाने आम्हाला लवकर तुझ्या दर्शनास, तुझ्या मूळ स्थानी, तुझ्या गावी बोलव असं आईच्या चरणी साकडं घालावं व आईचे ओटीचे पैसे बाजूला काढून ठेवावे. अष्टमीला पण पैसे तर काढून ठेवा तुम्ही या अष्टमीला. आणि त्याचबरोबर अष्टमीला एक खण, नारळ, त्यात बांगड्या, वेणी, फणी, अलंकाराच्या वस्तू, हळदी, कुंकू, एक पानाचा विडा, एखादं फळ, 5 फळं ठेवले तर अतिउत्तम.
फळ वगैरे हे सर्व ओटीचं साहित्य एका ताटात ठेवा आणि आपल्या देवघरात देवी आईची ओटी बरोबर देवी आईच्या चरणी अर्पण करा. म्हणजे तुमच्या मूळ स्थानी सुद्धा तुमची ओटी पोहोचली आहे. ते पैसे पण काढून ठेवा आणि खणा नारळाची ओटी सुद्धा आपल्या देवघरात देवी आईसमोर भरायची आहे. म्हणजे तुमची देवी आईची मूळ स्थानी ओटी भरली याचा अर्थ असा होईल. ज्यावेळी तुम्ही दर्शनास जाल देवी आईच्या मूळ स्थानी, त्या पैशांनीच जे पैसे तुम्ही आता अष्टमीला काढून ठेवणार, 100, 101, 501 असे पैसे काढून ठेवा देवी आईच्या आठवणीने. आणि त्याच पैशांनी आपल्याला देवी आईची ओटी घेऊन घ्यायची आहे भरण्यासाठी. तुमच्या घरात जर नवरात्रीत घट बसत असतील, चैत्र नवरात्रीत, तर आठवणीने देवी जवळ खणा नारळाची ओटी भरायची आहे. आणि ती ओटी तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा चैत्र नवरात्रीच्या रामनवमीच्या दिवशी तुमच्या जवळील देवी मंदिरात, तुमचं गाव देवी मंदिर असेल, तुमच्या घराजवळ जे देवी मंदिर असेल त्या देवी माऊलीला अर्पण करून या ती ओटी, तुमच्या कुलदेवीचे नाव घेऊन देवीला ती ओटी अर्पण करायची आहे. आणि तुमच्या घट बसत असतील तर तुम्ही ती घटाच्या इथं ठेवायची आहे. आणि नंतर ते साहित्य तुम्ही पण वापरलं, खण तुम्ही वापरला, शिवून घेतला, साडी तुम्ही वापरली देवी आईची तरीही चालतं. पण मी म्हणेल तुमचे गावात देवी आईचं मंदिर असेल तिथं तुम्ही ओटी अर्पण करा. म्हणजे तुमच्या देवी आईला ओटी पोहोचली आहे असं समजावं. ओटीत काढून ठेवलेले पैसे तिजोरीत नीट सांभाळून ठेवायचे आहे. आणि जेव्हा तुम्ही कुलदेवीच्या दर्शनात जाल सहकुटुंब परिवार, ते काढून ठेवलेले पैसे आठवणीने बरोबर घेऊन जायचे आहे. त्या पैशांनीच ओटी भरण्याचं प्रसादाचं साहित्य विकत घ्यायचं आहे आणि आनंदाने भरभरून देवी आईची ओटी भरायची आहे. तुम्हीच बघाल देवी आई तुम्हाला खाली हात पाठवणार नाही. तुम्हाला जरी 1 2 वर्ष नाही जमलं कुलदेवीच्या दर्शनास, तरी अशा प्रकारे तुम्ही वर्षातून देवी आईच्या ओटीची आठवणीने पैसे काढून ठेवा. दोन्ही नवरात्रीत काढून ठेवा. ह्या नवरात्रीत, चैत्र नवरात्रीत पण देवी आईच्या ओटीचे पैसे काढून ठेवा. म्हणजे तुम्ही देवी आईला विसरत नाही याचा अर्थ असा होतो. म्हणून देवी आई तुम्हाला कधीही विसरणार नाही. ती कायम तुमच्या पाठीशी उभी राहील. आठवणीने देवी आईच्या ओटीचे पैसे काढून ठेवायचे आहे. 101 काढा, 501 काढा, पण आठवणीने काढा. म्हणजे देवी आई तुमच्या पाठीशी उभी राहील कायम. कसलीच कमी पडू देणार नाही आई तुम्हाला. कुलदेवीच्या ओटीला, ओटीच्या वस्तूंना, कधी पण वस्तू, ओटी वगैरे बोलतो आपण, पण अलंकार, ओटीच्या वस्तूंना अलंकार असे म्हणतात. आपण जेव्हा वर्षातून कुलदेवीची ओटी भरतो, देवी आईची आपल्यावर संपूर्ण घरावर, आपल्या कुटुंबावर छाया राहते, सावली राहते. आईची आपण आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा अशी शिकवण दिली पाहिजे. वर्षातून एकदा तरी आईचे दर्शन घेऊन आईची ओटी भरायला विसरू नका. अष्टमीला देवीच्या ओटीचे पैसे बाजूला काढायला विसरू नका. आता 16 तारखेला मंगळवारी दुर्गाष्टमी आलेली आहे. अष्टमीला देवी आईची ओटी भरा. आणि तुम्हाला घरात जर नाही भरायची, तुम्ही मंदिरात सुद्धा, तुमच्या घराजवळ जे देवी आईचं मंदिर असेल तिथं तरी जाऊन तुम्ही पती पत्नीने जा, मुलांना घेऊन जा आणि देवी आईची खणा नारळाची तरी सर्व अलंकारांसहित ओटी जरूर भरायची आहे. बघा, देवी आई कायम तुमच्या पाठीशी उभी राहील. देवी आई तुम्हाला कशाची कमी पडू देणार नाही. कायम तुमच्या घरात भरभराटी राहील, सुख शांतता राहील. तुमचे मुलं बाळं यशस्वी कीर्तिमान होतील, भरभरून प्रगती होईल तुमच्या सहकुटुंब सहपरिवाराची. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.